आता याच्यामध्ये ना जवळपास 9-10 टप्पे जे सध्या सुरू आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मग त्यात मेघा इंजिनिअरिंग आहे, आणखी काही लोक आहेत. त्यांच्याकडनं थोडंसं समजून तर घेऊ की आता हे सगळं जे दिसतंय हे काय आहे. तुमचा थोडा परिचय करून द्या. तर नमस्ते, मी विकास पिंपळकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. और ये आपको मिला है काम? यहाँ पीएनसी इंफ्राटेक एनके सिंह सीनियर प्रोजेक्ट मैनेजर, प्रोजेक्ट हेड पीएनसी इंफ्राटेक इलेक्ट्रिक, ये कहाँ की कंपनी? आगरा की. सो आता आपण जे बघतो ते हे काय आहे पिंपळकरजी? तर हे सेगमेंट आहेत. हा. या इथं आपले वायाडक्ट 3 आहेत. टोटली 6 किलोमीटरचा जो काही पट्टा आहे, वायडक्ट म्हणजे उंचीवरचं Viaduct, बांधकाम. हा, म्हणजे आपण फ्लायओव्हर म्हणला तरी चालेल त्याला. 6 किलोमीटर हे जे पॅकेज आहे पीएनसीचं टोटल 13 किलोमीटर आहे. तर 13 किलोमीटर पैकी 6 ते 7 किलोमीटर पूर्ण हा फ्लायओव्हर टाईप असणार आहे. तर हे सेगमेंट आपण हे प्रिकास्ट करतो. हे याला सेगमेंट म्हणायचं. सेगमेंट म्हणतात. Okay. कास्टिंग यार्ड म्हणजे हे फ्लायओव्हरचे हा. छोटे छोटे भाग आहेत. हा. हे साधारणतः आपले जवळपास 3300 सेगमेंट लागणार आहेत आपल्याला टोटल हे 6 अच्छा. किलोमीटर करायला आपल्याला. ओके. या सेगमेंटची रुंदी आहे टोटल आहे ही आपली आहे 22.5 मीटर आहे. त्याच्यामध्ये 4 पदरी रस्ता आपला जो आहे पुणे रिंग रोडचा जो ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे, तर 4 पदर म्हणजे 3.5 असे जे म्हणतो आपण 375चे 4 पदरी हा रस्ता सेगमेंट वरती असणार आहे, पुलावरती असणार आहे. आणि आप बता रहे थे कि सबसे ज्यादा जो उसकी ऊंचाई है वायडक्ट की वो 21 मीटर है. तो कितने मंजिला इमारत हो गई फिर? वो 6 से 7 मंजिला होगी, 7 मंजिला. तो फिर उसके लिए फिलिंग भी बहुत ज्यादा करना पड़ा नहीं, होगा. फिलिंग करने की जरूरत नहीं है सर. फाउंडेशन के ऊपर वो जाएगा और सेगमेंट ऐसे लगाना. आणि हे जे म्हणतात ते असे सलग वायडक्ट 6-7 किलोमीटर किती असणार? नाही, वायाडक्ट 3 आहेत. पहिला वायाडक्ट आहे हा 2.6 किलोमीटरचा वायाडक्ट आहे. वायाडक्ट 2 आहे तो 2.3 किलोमीटरचा आहे. आणि वायाडक्ट जो तिसरा आहे तो 1.3 किलोमीटरचा वायाडक्ट आहे. ओके. अच्छा, ये अभी डेडलाइन मेंटेन कर रहे हो आप, क्या उसमें कोई दिक्कत है आप? टारगेट सर अब जो भी टारगेट आपने तय किया अचीव कर रहे हैं. उसमें कोई दिक्कत नहीं है? नाही, प्रोग्रेस व्यवस्थित आहेत. आता जवळपास आमचं 1 वर्ष पूर्ण झालंय. तर एका वर्षामध्ये टोटल 900 सेगमेंट आमचे म्हणजे कास्ट करून झालेले आहेत. त्याच्यापैकी एक साधारणतः आमचे एक 150 ते 200 सेगमेंट आमचे इरेक्ट करून झालेले आहेत. करेक्ट. तो त्यामुळे राईट. प्रोग्रेस हा समाधानकारक आहे. आणि तो किती समाधानकारक आहे तर प्रत्यक्षामध्ये एक रस्ता उदाहरणादाखल आपण म्हणू तो पूर्ण तयार आहे, जो मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे पुणेकरांना पहिल्यांदा हा रिंग रोड दिसतो कसा, त्याची लांबी रुंदी, त्याचं जे सिमेंट कॉन्क्रीटची जाडी वगैरे ते दिसणार आहे. जरा सर हे जरा आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना सांगा बरं, हे काय मशीन आहे ते? ये सर गैंट्री क्रेन है त्यांची सर. क्रेन आहेत. इसमें जब हम कास्टिंग कर लेते हैं तो कास्टिंग करके इसको उठाते हैं, उठा के फिर इसको ट्रेलर पे लोड करते हैं. फिर ट्रेलर यहाँ से लेके साइड के ऊपर जाता है. फिर वहाँ पे हमने लॉन्चिंग गटर लगा रखा है. लॉन्चिंग गटर नीचे से उठाता है और उसको लॉन्च कर देता है. अच्छा, ऐसे गैंट्री क्रेन कितने लगे यहाँ पे? ये गैंट्री क्रेन यहाँ पे 7 है सर. 7 कुल मिला के। 7. और इस तरीके के जो इरेक्शन करने के लिए जो लगे हैं यार्ड, 8 आहेत ते नहीं, ये total. 8 तो एक ही है हमारा. 2 यार्ड है, एक यहाँ पे, एक आपले छोटा यार्ड. कास्टिंग यार्ड करताना 2 यार्ड आहेत. 2 ठिकाणी आपण सेगमेंट तयार करतो. आणि लॉन्चर आपले 6 लॉन्चर आहेत. 8 है टोटल. 8 लॉन्चर आहेत. तर 8 म्हणजे हे launcher- एका पॅकेज साठीचे झाले ना? एक हो, का हो. पैकेज हो, पूर्ण हे तर बाकी 9 पैकेज जे आहेत तिथे मग असे यार्ड किती आहेत? असे भरपूर असणार आहेत असे यार्ड. इसमें नया क्या है फिर आप जो कर रहे हो, जो अलग जगह पे नहीं होता था? क्योंकि आप एमपी से है तो वहाँ तो बहुत ज़्यादा ऐसे इस तरह के काम इंफ्रा के हुए हैं. सर ये इसमें टाइम कम लगता है और कास्टिंग होता है अंदर. ये अपना कास्टिंग यार्ड के अंदर हम सारा कंट्रोल कर पाते हैं. क्वालिटी कंट्रोल हो गया, अपना पानी का हो गया, ठंडा रखना पानी का. तो वही तो मैं पूछ रहा कि Yes. ठंडा रखने के लिए क्या कर रहे हैं? हम ठंडा रखने के लिए सर चिलिंग प्लांट लगा रहे हैं. और 90 TR का चिलिंग प्लांट है हमारा. तो कितनी डिग्री में वो चिलिंग हो जाता है? 2 डिग्री तक कर देता है. और वो इसलिए ज़रूरी है क्योंकि जो हीट जनरेट हो हीट जाती जनरेट होती है उसको कंट्रोल करने के लिए, और कोई क्रैकिंग नहीं हो, कुछ नहीं हो, कोई मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट ना आए, उसके लिए वो प्रॉपर. अच्छा, आणि आपण जे स्टील वापरतोय, जे सिमेंट वापरतोय ते कुठल्या क्वालिटी? 540D. हां, M60 सिमेंट चे M16. हाँ, M60 च्या ग्रेडचं आपण कॉन्क्रीट वापरतो. या सेगमेंटमध्ये ओके. सर्व हायेस्ट कॉन्क्रीट ग्रेड आहे तो वापरतो. तर त्याच्यातनंच या पायाभूत विकासाच्या कामाला सध्या जी गती मिळाली ती तुम्ही बघताय. हा सेगमेंट का महत्त्वाचा आहे? कारण याच्यात महाराष्ट्राचं नवनिर्माण आहे. चला, हे जे दिसतं किंवा आता जे तुम्ही पाहिलं ह्या पातळीवरती सध्या हे काम आलेलं आहे पूर्वेच्या बाजूला.
तर आपण यार्ड मधनं आलो तर प्रिकास्ट सेगमेंट जो होता तोच आहे ना हा प्रिकास्ट सेगमेंट? हो सर, प्रिकास्ट सेगमेंटच आहेत. हा. तिथं आपण ते कास्टिंग करतो. कास्टिंग यार्डमध्ये कास्टिंग केल्यानंतर ते सेगमेंट ट्रकद्वारे, ट्रेलर असतो, ट्रेलरद्वारे ह्या इथं ते आणले जातात. त्यानंतर इथे हे मध्ये जे आपण स्पेस करतो, स्पेस केल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत त्या मोठ्या मोठ्या क्रेननी ते लिफ्ट केले जातात. वरती जे दिसतात हे जे दिसतात हे लॉन्चर आहेत. लॉन्चरनी ते लिफ्ट केले जातात आणि बरोबर जी काय प्रोफाईल आहे त्याची पोझिशनिंग केली जाते. नंतर पोझिशनिंग केल्यानंतर जे काय आहेत या एज पासून या एज पर्यंत प्रिकास्ट केले जातात. त्याच्यामध्ये आपण प्रिकास्टच्या वायर टाकून त्या खेचल्या जातात. ओके. खेचल्या जाऊन नंतर जे मधलं जे आहे ते ग्लूइंग केले जातात. अच्छा, मुझे ये बताइए 2 किलोमीटर है ना, 2.5 किलोमीटर लगभग है वो, जो एक बड़ा जो वायडक्ट है आपका वो 2.5 किलोमीटर 2.6 है 2.6 किलोमीटर है ना? तो 2.6 होने में कितना समय लगेगा अगर इस तरीके से हम? सर एक ये लॉन्चर हमारा 3 स्पॅन लॉन्च करता है 1 महीने में. तर हे जे काम आहे ते अशा गतीनं सुरू आहे आणि याचं जे जाडी आहे सर, हे जरा पिंपळकर गाडी साहेब 250 मिलीमीटरचा स्लॅब थिकनेस असतो वरचा टॉपचा. हा तो नॉर्मली कसा 200 दिला जातो, परंतु आता आपण जे जास्त आहेत ते ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळं जे भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून आपण 250 मिलीमीटरचा थिकनेस घेतलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की काय पद्धतीचं, किती जाडीचं आणि थोडंसं ज्यांना तांत्रिक माहिती अपेक्षित असते त्यांच्या दृष्टीने पण आम्ही ही माहिती दिली की तुम्हाला हा बता रहे थे कि कितना समय लगेगा 2.6 आपने कैलकुलेट कर लिया अभी? 2.6 किलोमीटर में 60 स्पैन आता है सर. 60 स्पैन लेफ्ट एंड 60 स्पैन राइट. एक स्पैन को हमको लॉन्च करने के लिए 1 महीने में 3 स्पैन लॉन्च करता है. तो 2 लॉन्चर लगाएंगे तो 3 गुना 6 लॉन्चर, मतलब 10 महीने में हो जाएगा. और आपकी कंपनी ने यहाँ इंफ्रा क्या लगाया है? इंफ्रा हमने सर 8 लॉन्चर लगाए हैं सारे. एक 8 लॉन्चर हो गए. गैंट्री कितनी है? गैंट्री है हमारी 7 गैंट्री एक जगह पे और 2 गैंट्री एक जगह पे. तो हे सेगमेंट जे वेगळे केलेले आहे, तर 9 सेगमेंटवर सध्या काम सुरू आहे. आणखी 3चं जे एक्सटेन्शनचा पार्ट आहे तो येईल तेव्हा 12 सेगमेंटमध्ये काम सुरू होईल आणि मगच ती जी डेडलाईन आहे मार्च 2029ची ती पाळली जाऊ शकते. तर मला असं दिसतं की त्या दिवशीनं हे काम चालू आहे. मार्च 2028 का 2029? 28 28 2028 ला म्हणजे कंप्लीट करके देंगे. हा विश्वास ते बघतात. बघूया हो. पुणेकरांनाही हा विश्वास या मालिकेतनं पहिल्यांदा मिळतो. निश्चितच करून देऊ, काय चला हरकत चला नाही. बघूया. आम्हाला आनंद आहे की आम्ही पहिले आहोत की जे या कंत्राटाशी निगडीत असलेले सोडून आहोत, की जे प्रत्यक्षामध्ये तयार झालेल्या काही रिंग रोडच्या भागावरती उभा आहोत. इथून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावरतीच नाशिक मुंबई हायवे आणि हा जवळपास मोठासा असा जो दिसतो ना तुम्हाला, हा हायवे तयार होत आलेला आहे. म्हणजे हा रिंग रोड तयार होत आलेला आहे. त्याचं काम पण सुरू आहे आणि हे काम बांधकामाचं म्हणजे हे जेव्हा काम पूर्ण होईल त्यानंतर किती ह्या रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल? पाटील साहेब जरा सांगा आपल्याला आकडेवारी महाराष्ट्राला. सर्वसाधारण जो ट्रॅफिक सर्वे 2022-23 आम्ही केला होता त्याप्रमाणे 1,73,396 जी पुणे शहरातनं जी पास होणारी ट्रॅफिक आहे 1,73,096. तर ही ट्रॅफिक ही रिंग रोड वरून धावणार आहे की ज्यामुळे पुणे शहरातलं ट्रॅफिकचं कंजेशन कमी होण्यास मदत होईल. आणि मुख्यत्वे कुठल्या कुठल्या भागामध्ये कमी होईल? आता याच्यात आपण जर मुंबई हून येणाऱ्या ट्रॅफिकचा विचार केला तर मुंबईहून येणारे जवळजवळ 70,000 वाहनं की जी वेगवेगळ्या दिशेनं आत शहरांमध्ये येतात आणि परत ती नगरच्या दिशेने जात असतील, नाशिकच्या दिशेने जात असतील किंवा इकडं सिंहगड रोड, इंजवडी ह्या बाजूला जात असतील तर ही जवळजवळ 70,000 अशी व्हेकल्स असणार आहे. ओके. त्यानंतर जर आपण साताराचा जर विचार केला, साताराहून खेड शिवापूर आणि तिथून कात्रज नवले ब्रिज अशी आज शहरात शिरणारी किंवा कात्रज जुन्या बोगद्यातून स्वारगेटकडे जाणारी ही जर वाहनं बघितली तर ही 60,000 पेक्षा ती वाहनं आहेत. नाशिक पासून जी आत येणारी वाहनं आहेत ही साधारणतः 50,000. चाकणमध्ये लोकांना कसं असेल? चाकणचा जर पर्टिक्युलरली विचार केला 37 ते 38,000 वाहनांची संख्या दिसते या ठिकाणी सर्वेमध्ये. हडपसरच्या ठिकाणी जवळजवळ 45,000 व्हेकल ही रिंग रोडला डायव्हर्ट होणार आहे. तो सगळी मिळून 1,73,000 वाहनं ती पुण्यात येत असतात. ती वाहनं पुण्यामध्ये येणार नाहीत.
हे या रस्त्याचं महत्व आहे. आता आपण उभा आहोत ते काही भाग येतो तर तयार होत चालतो हो, हो. बरोबर. तर याची विड्थ किती आहे आणखी एकदा आपण प्रेक्षकाला सांगू. हा? याची विड्थ किती आहे. हा पर्टिक्युलरली आपला उर्से टू सोलो आहे हा पोर्शन. ह्याच्यामध्ये 4+4 असा 8 लेनचा रोड आहे. हो तर ह्या ठिकाणी 22 मीटरची रुंदी आपण अपेक्षित केलेली आहे. 22 मीटर रुंदीनं हा ठिकाणी रस्ता होत आहे. ओके 22 मीटर 4 लेन साठी तर 22 मीटर अधिक 22 मीटर. ओके. आणि हा आता याचे थिकनेस आहे साधारणपणे हा. काही ठिकाणी 7 मजले उंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं म्हणजे त्याची उंची आहे. पण आता ही जी जाडी आहे ही जाडी किती आहे. ही 150 mm चा आहे. DLC म्हणतो त्याला. आणि त्याच्यावरती आपल्याला PQC म्हणजे पेव्ड क्वालिटी कॉन्क्रीट म्हणून येतोय. कॉन्क्रीटचा रस्ता तो 1 फुटाचा म्हणजे 300 mm चा त्या ठिकाणी होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यामध्ये जर मेट्रो करायची असेल हा. तर आपण काय केलंय. या ठिकाणी डिवायडर जे आहे हे बघा दोन याच्यामधली जी रुंदी आहे हम्म. ती 15 मीटरची या ठिकाणी ठेवण्यात आली. हम्म. यामध्ये जर फ्युचर जर एक्सपेन्शन ह्या रस्त्याचं करायचं झालं हम्म. तर ते आपल्याला आतमध्ये करता येईल. आणि ह्याशिवाय मेट्रोचे पिलर वगैरे सुद्धा या ठिकाणी आता ही त्याच्यासाठीची रचना आहे बरोबर ना. बरोबर. भविष्यामध्ये पलीकडे 4 लेन मध्ये मेट्रो आणि हा 4 लेन होऊ शकते असं बरोबर ना जर सरकारने विचार केला तर. केला तर बरोबर. आणि काही ठिकाणी आता ह्या ठिकाणी फक्त डिवायडर ठेवायचं म्हणून आपण ठेवलेलं आहे. सो आता याची उंची तुम्हाला जर दाखवायची असेल हा. तर हे गाव बघा ना. मी कुठे उभा आहे आणि हे गाव कुठं आहे की ज्या उंचीवरती तुम्हाला दिसेल की हा किती मोठा महामार्ग हा रिंग रोड बनतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की जेव्हा मी हे यांच्याकडनं समजून घेतलं की हा 129 किलोमीटरचा सर्व्हिस रोड आहे. हा हो सर्व्हिस हो हो सर्व्हिस रोड आहे बरोबर. बरोबर ना. कारण कसं आहे पुणे रिंग रोड हा आपला ऍक्सेस कंट्रोल रोड आहे. जे जनरल लोकांना पुणे रिंग रोडवरती प्रत्येक ठिकाणी असं अप्रोचेस देण्यात आलेले नाहीत. तर ह्या लगत आपल्याला सर्व्हिस रोड ठेवल्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीसाठी ऍक्सेस मिळणार आहे. पण मग पाटील साहेब आम्हीच पहिले असू की जे ह्या रस्त्यावरती प्रत्यक्षात तुम्ही सोडून बांधकामाची हो तर हो हा अगदी अगदी. कसा भव्य आणि मोठा रस्ता दिसतो आहे. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आणि हे जेव्हा असं पायाभूत विकासाचं काम दिसतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हे पायाभूत प्रकल्प फार महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे जेव्हा झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचा वारू हळूहळू गती पकडायला लागला. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कितीही प्रवाद असतील परंतु त्यांना अर्बन डेव्हलपमेंट संदर्भामध्ये त्यांचा दृष्टिकोन हा प्रगतशील महाराष्ट्राच्या दृष्टीनं जो राजकीय सपोर्ट लागतो तसा आहे असं मी निश्चित म्हणू शकतो. देशाच्या पातळीवरती सुद्धा दरवर्षी जवळपास 2-2.5 लाख कोटी रुपयाची पायाभूत विकासाची कामं होत आहेत. नितीन गडकरी यांचं काम आपण पाहतोय आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अशी जेव्हा कामं तुम्हाला दिसतात तेव्हा आपण हे म्हणायला पाहिजे की याच पायाभूत विकासाच्या कामामुळं महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशावरती झाला. ती ही दिशा दाखवणारा हा रिंग रोड पुण्याचा जो पहिल्यांदा तुम्ही घर बसल्या पाहिलाय कुठल्या टप्प्यावर